हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. देवला मी होमवर्कला बसवलं आणि आज मला बनवायचे आहे कढी आणि मसाले भात. आणि त्यासाठी मी घरीच दही बनवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालून मिक्सरवर फिरून घेतलं आणि कढईमध्ये तेल घातलं, जिरी मोहरी घातली, बारीक कुटलेलं लसूण घातला आणि कढीपत्ता घालून थोडीशी हळद घालून जे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे कढीसाठी दही आणि बेसन ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि एक्स्ट्राचं पाणीही घातलं आणि चवीनुसार मीठ आणि साखरही घातली. आणि मी कढीमध्ये साखरही जरूर घालते कारण कढीला चव खूप छान येते, आंबट गोड कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतली आणि आपली कढी छान उकळून घेतली. आणि नंतर तयारी केली मसाले भाताची. मसाले भात करण्यासाठी कुकरमध्ये तेल घातलं भरपूर आणि जिरी मोहरी घालण्याच्या अगोदर मी 2 साधी वेलची आणि 2 मसाले वेलची हे घालून घेतलं आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक उभे कापून घेतले होते तेही घातले, मिरची घालून घेतली आणि ते छान असं भाजून घेतलं. आणि कांदा आणि मिरची भाजली तोपर्यंत नंतर जे मी टोमॅटो, गाजर, बटाटे आणि लसूणही भरपूर असा बारीक चॉप करून घेतला होता तोही याच्यामध्ये घालून घेतला आणि छान असं भाजून घेतलं. आणि छान मिक्स करून घ्यायचं, एक 4 ते 5 मिनटं छान भाजून घ्यायचं. आणि नंतर थोडीशी त्याच्यामध्ये हळद घातली, लाल तिखट घातलं आणि गोडा मसाला आणि किचन किंग मसाला हे 2-3 बेसिक मसाले घालून घेतले आणि ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि शेवटी मीठही घालून घेतलं आणि छान मिक्स करून छान भाजून घेतलं. आणि शेवटी त्याच्यामध्ये जे सोया चंक्स आहेत ते मी अगोदर भिजवले होते, तेही एक पॅकेट भिजवलं होतं आणि तेही घालून छान असं 2-3 मिनटं परतून घेतलं. आणि शेवटी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. पाणीही मी गरम करायला ठेवलं होतं आणि मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे अतिशय बरोबर प्रमाण आहे. आणि कोथिंबीरही बारीक चिरून घातली आणि 1 ग्लास तांदूळ धुवून याच्यामध्ये घालून घेतले आणि छान मिक्स करून घेतलं. आणि शेवटी टोपण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि त्याच्यानंतर कमी गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि आपला मसाले भात तयार झाला. आणि हा मसाले भात खूप छान लागतो. ह्याच्यातली सोयाबीनही खूप छान लागतात. ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही भाज्या वापरू शकता. तुम्हाला फ्लावर आवडत असेल, जास्त गाजर आवडत असेल, वांगे, बटाटे, तुमच्या आवडीच्या कोणतीही भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा याच्यातली कोणतीही भाजी तुम्हाला आवडत नसेल तेही तुम्ही नाही घातली तरी चालेल. आणि नंतर तयार झालेला भात ताटामध्ये घेतला आणि त्याच्यासोबत काकडी खायला घेतली आणि शेवटी कढीही घेतली आणि छान अशी आंबट गोड कढी आणि छान असा मसाले भात तयार झाला. आणि मला तर हा मसाले भात कढी ह्याचं कॉम्बिनेशन खूप आवडतं. तुम्हाला सर्वांना आवडतं का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या पद्धतीने भात असा मसाले भात तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.